नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायची आहे एक वेगळीच अशी भाजी, शेवग्याच्या फुलांची भाजी। ही शेवग्याची फुलं आहेत। आता ही फुलं या फांदीतून काढून घ्यायची आहेत। सगळी फुलं जी चांगली फुलं असतील ती सगळी काढून घ्यायची आहेत। नेहमी आपण शेवग्याची भाजी करतो किंवा शेवगाच्या पानांची भाजी करतो, पण शेवग्याच्या फुलांची भाजी केली जात नाही। तर ती ही भाजी खूप छान लागते। आणि अशा तऱ्हेने ही भाजी फुलं सगळी काढून घेतलेली आहेत। किती सुंदर दिसतात बघा। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं। 2 वेळा थंड पाण्याने धुवून घ्यायची आणि तिसऱ्या वेळेला गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायची। ती पण खूप वेळ नाही ठेवायची, फक्त त्याच्यावरती कचरा असेल किंवा इतर काही तर ते निघून जावं याच्यासाठी फक्त हे गरम पाण्यामध्ये घालायची आहेत। पाणी एकदा उकळलं की गॅस बंद करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये गरम पाण्यातनं ती पुन्हा फुलं जी आहेत ती काढून घ्यायची आहेत चाळणीवरती, म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जातं। आता याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, मोहरी, जिरे, हळद, ओले खोबरे, कोथिंबीर, मिरची, लसूण पाकळी आणि मीठ। आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। दोन ते 3 छोटे चमचे तेल घ्यायचे आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत, पाव चमचा हिंग घालायचा आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे। इथे मी 3 मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। आता हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। शेवग्याची शेंग किंवा शेवग्याची फुलं याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात जी आपल्या शरीरासाठी चांगली असतात, तर त्यामुळे नेहमी आपण याचा आहारात उपयोग केला पाहिजे। त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आणि आता ही चाळणीवर जी निथळत फुलं ठेवली होती ती सगळी घालून घ्यायची आहेत। आता ही पुन्हा सगळी भाजी मिक्स करून घ्यायची आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेलं आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिट त्याला वाफ देऊन घ्यायची आहे। याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये। हवं तर तुम्ही झाकणावर पाणी ठेवू शकता, पण गरज लागत नाही।
कारण ही फुलं लगेच शिजतात. आता याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे. आणि थोडी कोथिंबीर टाकून पुन्हा भाजी मिक्स करून घ्यायची आहे. आणि अशा तऱ्हेने शेवग्याच्या फुलांची भाजी आपली तयार झालेली आहे. ही अशी भाजी नक्की करून बघा. मुलांसकट मोठ्यांना तर आवडेलच, पण लहान मुलांनाही आवडेल. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली ती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.